अलिबागचे नाही. ओके. आणि ह्याची झाडं पण मिळतात आपल्याला? हा झाडं पण आहेत. अशी एवढी मोठी आहे होऊ शकतात. ही एवढी मोठी आपल्याला झाडं मिळणार आहे. आणि किती वर्ष लागतात हे नारळ? मला एक 20 वर्ष 20 वर्ष लागतात. मोठे एकदम होऊन मग नारळ लागणार त्याला. पण नारळाची तुम्ही साईज बघू शकता. एक एक काय भारी आहे. म्हणजे नारळ 250 रुपयाचे. ओके. हा नारळ 250 रुपयाचा एवढा मोठा आणि 1500 रुपयाचं झाड येणार आहे. हे चिकू आलेत मोठे मोठे. त्यानंतर हे आंबाड्याचं आहे. ह्याला बघा केवढे आंबाडे लागले एवढूशा झाडाला. हा फणस एक आहे. छोटूसा फणस लागला एवढूशा झाडाला. नंतर हे आंबे. ही झाडाची साईज आहे ना फक्त इकडून आहे ना इथपर्यंतच आहे. आणि ह्याला केवढे कैरी लागल्यात बघा. हे तोतापुरीचं आहे. हे खूप क्यूट दिसतात आहे. ह्यांचे काय रेंज आहेत? हे बाउलच्याकडे 700 आहे आणि हे फक्त हे 500. ओके. नुसतं घेतला तर 500 रुपयाला. ओके. हे असंच क्रीपर असतं. ओके. दिसायला सुरणसारखं दिसतंय. अशा प्रकारे ह्याला क्रीपर्स येतात आणि मग पूर्ण घरभर भरतात ऍक्च्युली. हे तर ते खूप क्यूट दिसतं. हे कसलं झाड आहे? बर्ड नेस्ट म्हणून म्हणतात. ओके. हे इंडोर राहतो? ओके. हे इंडोर साठी आहे. बर्ड नेस्ट आहे. ओके. हे सफेद चंदन आहे आणि हे लाल चंदनचं बी आहे. ओके. हे उगवण्यासाठी आहेत झाडं होऊ शकतात. लाल चंदन आणि सफेद. पण हे लिगल आहे का? हो लिगल आहे महाराष्ट्रामध्ये. ओके. आणि हे कसलं बी आहे? हे अपराजिताचे लागेल 7-12 मध्ये. असं गळ्यात सुद्धा घालून फिरू शकतात. प्लांट नेकलेस म्हणून आहे हे. हे खूप क्यूट आहे. प्लांट नेकलेसेस आहेत हे. ह्याला चेन आहे तर काही जणांना धागे आहेत. कसं आहे हे? 250चं आहे. प्लांट लवर्स साठी बेस्ट आहे. तसंच हे कोण खूप आहे. आता जसं व्हॅलेंटाईन येतो ना तर गिफ्ट द्यायचं असेल तर हे सगळ्यात बेस्ट आहे. These are DIY kit. It's perfect gift for kids. ओके. 300 रुपयाची कॉस्ट आहे. हे कितीचं आहे? 700. इसमें सब आएगा. सो बच्चे खुद से ही एक्टिविटी कर सकते हैं. ओके. जसे की मस्टर्ड झालं, हे राई आहे, तर हे मूळ आहे. आम्ही लाल माठ, बीटरूट, ब्रोकली, रेड कॅबेज, कोलरबी, वीट ग्रास असे खूप बरेच व्हरायटी ग्रो करतो. पण हे स्टेज का इम्पॉर्टंट आहे? कारण जे याचं फ्रूट असतं, याचं जे फ्रूट असतं जसं की मुळा झाला, फ्लावर झाला, कोबी झाला, हे फ्रूट आहे. ठीक आहे. तर ह्या स्टेज मध्ये 20 to 40 टाइम्स जास्त मायक्रोन्यूट्रिएंट अवेलेबल असतात. जसे की विटामिन झाले आपले वेगवेगळे विटामिन्स, विटामिन A, B, C, D, K, B12 वगैरे, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स याच्यामध्ये खूप जास्त अमाऊंट मध्ये, म्हणजे तुम्ही, आणि अँटी ऑक्सिडंट्स पण खूप जास्त असतात. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग मुंबईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आज मी आलो आहे दादरच्या रुपारेल कॉलेज इथे. आणि इथे ना 62nd ॲन्युअल व्हेजिटेबल फ्रूट्स अँड फ्लावर शो 2025 असं हे भरलेलं आहे. तर हा आहे सॅटर्डे अँड संडे 8 आणि 9 फेब्रुवारी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत असणारे कॉलेज कॅम्पसमध्ये हे फ्लावर शो भरलेला आहे. तर तुम्ही सर्वांनी आवर्जून इथे या आणि छान छान अशी फ्लावरची खरेदी करा. त्याचबरोबर तुम्हाला व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्समध्ये सुद्धा छान छान बिया आणि जमिनेशन केलेली झाडं सुद्धा मिळणार आहे, जी अगदी 1 आणि 2 वर्षामध्ये उगतात आणि आपल्याला त्यांची फळं मिळतात. तर हा बेस्ट कॉन्सेप्ट आहे आणि खूप नवीन नवीन कॉन्सेप्ट सुद्धा ते इथे घेऊन आलेले आपल्यासाठी. तर ते सुद्धा तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. तर चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करू. मित्रांनो, हे ना आपलं रुपारेल कॉलेज आहे दादरमधलं. आणि इथे बघू शकतात फुलांचा आणि भाज्यांचा ना असा पुष्प महोत्सव भरलेला आहे. तर इथे आतमध्ये येताच पहिली बघू शकतात हे छान असं फुलांचं झाड आहे. त्यानंतर इथे काहीतरी ना इंडोर्स झाडांचं फुल हे केलेलं आहे बघू शकतात. डेकोरेटिव्ह वेमध्ये लावलं आहे. त्यामध्ये वेगवेगळे फुलं आहेत, वेगवेगळे इंडोर प्लांट्स आहेत. खूप सुरेख वाटते हे. तसं हे बघू शकता, हे मनी प्लांटची एक वेगळी जात आहे. त्यानंतर हे एक बघू शकतात, हे पण सुरेख आहे. तर बरेचसे इंडोर प्लांट्स आपल्याला इथे पाहायला दिसतात आत्ता तरी. ही वेगळ्या वेगळ्या फुलांची आहेत. नंतर हे एक सुंदर आहे, हे बघू शकतात. असं हे पण छान आहे. आणि इथे पण काही अशी फुलांची झाडं आहे. तसं इथे काही आहे ना असे आर्टिकल्स बनवलेले आहेत. हा बटरफ्लाय बघू शकतो, अतिशय सुरेख बनवलेला आहे आणि सगळं फ्लावर अरेंजमेंटनी बनवलेलं आहे. खूप सुंदर दिसतं बघू शकतात. तसंच या बटरफ्लायला बघू शकतात, सर्व आहे ना इंडोर प्लांट्स जे आहेत ना त्याच्याने बटरफ्लाय बनवलेला आहे. इथे पण काही अशी फुलं आहेत बघू शकतात. ही खूप सुरेख आहे. ह्याच्यामध्ये बघू शकतात वेगळे वेगळे कलर्स आहे. हे जनरली ऑफिस टाइम फ्लावर्स आहे. अलाउड बघू शकतात. ह्याच्यामध्ये हा येल्लो कलर आहे. नंतर हे पण मस्त आहे क्रीपर्स. हे सगळे क्रीपर्स आहेत. तर हा एक छान वाटतं गुलाबी कलरचा. हा एक आहे, हा पण मस्त आहे वांगी कलरमध्ये.
हँगिंग बास्केट पॉल्टू लक्का असं ह्याचं नाव आहे. असं इथे ह्याचं पण दिलेलं आहे. लंटाना मॉन्टी वायडेन्सिस असं नाव आहे ह्याचं. प्रत्येक झाडांची नावं दिलेली आहेत. बघू शकता फुलांपासून सुरेख कसा बटरफ्लाय बनवलेला आहे. तरी सर्व आहे ना कॉलेजची मुले त्यांनी बनवलेले आहेत. त्यांचे क्लासेस मेन्शन केलेले आहेत. हे सर्व इंडोर प्लांट्स आहेत बघू शकता. तर इथे पण बघू शकतो खूप तऱ्हेची झाडं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे एक्झिबिशन 2 दिवस आहे. तसं हे बघू शकता. आजचं आपलं पहिलं वर्कशॉप असणार आहे आता दुपारी 1 वाजता, जे फ्लावर अरेंजमेंट वर आहे. ना बघू शकता सुंदर अशी फुलांचं अरेंजमेंट केलं आहे बॉटल्स मध्ये. आणि किती प्रिटी दिसते हे. ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं आहेत. तर हा पण बघू शकता खूप सुरेख आहे. यात हे लोटस आहेत. पाहण्यासारखी गोष्ट आहे आणि आपण इथे आपल्या मुलांना नक्की घेऊन या. तर न्यू बिल्डिंगच्या बाहेर आलात ना आपण की बघू शकता समोरच्या साईडला सुद्धा तिथे फुलांचं सेक्शन भरलेलं आहे आणि या साईडला सुद्धा आहेत. आपण एक एक करून एक्सप्लोर करूया. 62 वा त्यांचा ॲन्युअल व्हेजिटेबल फ्रूट अँड फ्लावर शो आहे आणि ह्याचे डेट्स आहे सॅटर्डे संडे 8 and 9 Feb. सॅटर्डेला त्यांचं 12 PM to 8 PM आणि संडेला 8 AM to 8 PM असं हे असणार आहे एक्झिबिशन. तर आपण आतमध्ये जाऊया एक्सप्लोर करूया काय काय आहे इथे पाहण्यासारखं. तर इथे आतमध्ये येताच पहिली मला इथे दिसते तो हा पॉटरीचा काउंटर. इथे बघू शकतात सगळे युनिक पॉट्स आहेत आपल्याला. पंडित आर्ट सिरॅमिक म्हणून आहे. त्यांचा ॲड्रेस पण दिलेला आहे जर तुम्हाला मागवायचं असेल तर. खूप अँटिक पॉट्स आहेत बघू शकता. हे काय मटेरियल कसं बनवलं? सिरॅमिकचे आहेत. बघू शकता सिरॅमिकचे आहेत. ते पण खूप सुरेख आहेत. तर हे पण बघू शकता खूप सुंदर आहेत मिनिएचर छोटे छोटे. काय कॉस्ट आहे यांची? कॉस्ट काय? 250 पासून स्टार्टिंग आहेत. 200 पण आहेत. हे पण छान वाटतं. तसं आपल्याला जर टेनिवत लावायचं असेल ना त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कुंडी लागते. तर हे फुलांचं सुद्धा खूप छान आहे. तर हे शार्पनर फुलं आहेत बघू शकतात. गोंडे आहेत मॅरीगोल्ड. तसंच इंडोर प्लांटचं पण सुरेख असं अरेंजमेंट केलेलं आहे. हे बघू शकतात. बंच गुलाब पण आहेत. काय रेट आहे ह्याचा? 80 रुपये. हे 80 रुपयाचं बघू शकतात. बंच गुलाब आहे त्याला. त्याबरोबर तुम्हाला फर्टिलायझर खत वगैरे सुद्धा गोष्टी मिळणार आहे. आणि ह्यांचं नर्सरीचं नाव आहे सिद्धेश नर्सरी आणि हे त्यांचे ॲड्रेस आहे नियर शिवसेना शाखा BMC मार्केट अंधेरी ईस्टला आहे आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तसं इथे खाली बघू शकतात गुलाबाची झाडं सुद्धा ना 1 से 1 आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसंच इंडोरची प्लांट सुद्धा आहेत. हे कसलं आहे? हे कसलं झाड आहे? ओके वांग्याचं आहे. ते केळीचे खांब आहेत ना? हो केळीचे. तसंच मोगरा आहे बघू शकतात. काय स्टार्टिंग रेंज आहे झाडांची? स्टार्टिंग म्हणजे 70, 80, 100. ओके. तर औषधी झाडं आहे, फळांची आहे, फुलांची आहेत. जास्वंद वगैरे आपल्याकडे. मधुमलती आहे. हे बघा हे आपलं आयुर्वेदिक झाड आहे. हां. ब्रह्म कमळ आहे. हे रबर प्लांट आहे. हे कसलं आहे? इंडोर आहे का? हा इंडोर आहे. गुलाबांची तर छान व्हरायटी आहे. काय स्टार्टिंग आहे ह्यांचं? गुलाबाची 100 रुपये. ओके. 100 आहेत छोटे 80 रुपये. ओके. तर बघू शकतात 100-80 अशी रेंज आहे. बॉन्साई आहेत. हे मस्त आहेत बॉन्साई सुरेख आहे. काय रेंज आहे यांची? याची पहिल्याची 600 आहे. ओके. नंतर हे पण हे वाढत नाहीत का मग? नाही. एवढीच राहणार. हा एवढेच. तसंच हे बघू शकता. अँथेरियम आहे. ऑर्चिड सुद्धा आहे आपल्याकडे. ऑर्चिडचं सही आहे हे. ह्याला माती नाही लागत ना? नाही माती नाही लागत. कितीचं आहे हे? हे 750. 750चं आहे. आणि ह्याला ऊन वगैरे? सेमी सेट. सेमी शेड लागतं. करू शकता. तुमच्याकडे कमी ऊन वगैरे येत असेल तर अशा प्रकारचं झाड तुम्ही प्रिफर करू शकता. ॲग्लोनेमा सुद्धा आहे आपल्याकडे. इंडोरमध्ये ठेवू शकतो. हे करू शकतात. ॲग्लोनेमाची व्हरायटी खूप सुपर्ब आहेत. स्नेक प्लांट आहे. आरेगाम सुद्धा आहे लास्टला. हां हे कसे आहेत? हे 100 रुपये आरेगाम. 100. हे पण आपण आतमध्ये ठेवू शकतो घरात. तसं स्नेक प्लांट होतं एअर फ्रेशनर्स म्हणून मी जास्त वापरलं जातं. त्यानंतर इथे बघू शकता हे टूल्स आहेत गार्डनिंगचे. तर तुम्हाला कैची मिळेल, माती काढायचं आहे. तसंच इथे हे बघू शकतात. हे एप्सम सॉल्ट आहे. मग सॉइल ऍप्लिकेशन आहे. परलाइट आहे. झाडांना लागणारे खात वगैरे आहेत. त्यानंतर इथे बिया सुद्धा आहेत बघू शकतात. तर तुम्हाला हाऊस असेल ना असं बाल्कनीमध्ये वगैरे कुंडीत लावायची झाडं वगैरे तर तुम्ही इकडनं हे घेऊ शकता. तसं इथे कंद सुद्धा आहेत बघू शकता. ह्याच्यामध्ये लिली आहेत. काय प्राइस आहे रजनीगंधाची? रजनीगंधाचा 20 रुपये आहे. ऑक्झिलिसिसचा आहे का? मातीत घालायचं
तर बघा असे आपण जसं आता बायकाला झूमध्ये होतं ना तसंच काइंड ऑफ स्टॉल्स आहेत इथे सुद्धा. इथे पण हे परफ्यूमचं स्टॉल आहे, कार फ्रेशनर्स वगैरे आहे. बायोस्पेक्ट्रम सीड्स हे व्हेजिटेबल सीड्स आहेत. मायक्रो ग्रीन्सचं आहे. त्यानंतर हे बघू शकतात अनियन व्हेजिटेबल्स आहेत आणि सलाड्स. ओके सलाड्स अँड व्हेजिटेबल्स आहे. काय स्टार्टिंग रेंज आहे? फ्रॉम आम्ही सेल ठेवले पण 50 रुपीज आहे पर पॅकेट ओके आणि नॉर्मल घेतले तर 100 रुपीज पर पॅकेट. ओके डिलिव्हर ऑल ओव्हर इंडिया अवेलेबल. तर बघू शकता ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी आहे. इथे 50 आहे नाही तर 100 रुपये त्यांचं पॅकेट असतं. तर ह्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ तुम्हाला सॅलड्स व्हेजिटेबल्स मिळणार आहेत. सलाड्स त्याच आहेत. फ्रुट्स पण आहेत का? एका दुसरा फ्रुट्स पण आहेत. हां वॉटरमेलन आहे, रेडिश आहे. मायक्रो ऑर्गन्स पण आहेत. ओके हे मायक्रो ऑर्गन्स पण आहे. तसंच हे एक वेगळं आहे इंडोर प्लांट्सचं. हे छान म्हणजे जर घरात आपल्याला असं सजवायला आवडत असेल ना तर अशा प्रकारचे झाडं सुद्धा आपण घेऊ शकतो. हे सगळं पॉट्समध्ये आहे. त्याचं बघू शकता 1500 आहे. आता पण 1500 आहे. हे सगळे इंडोर राहतात झाडं ही. तसं हे बघू शकता हे छोटूसं आहे. बघू शकता असं गळ्यात सुद्धा घालून फिरू शकतात. प्लांट नेकलेस म्हणून आहे हे खूप क्यूट आहे. प्लांट नेकलेसेस आहेत हे. ह्याला चेन आहे तर काही जणांना धागे आहेत. कसं आहे हे? 250चं आहे. बघू शकता प्लांट लवर्ससाठी बेस्ट आहे. तसंच हे पण खूप आहे. आता जसं व्हॅलेंटाईन येतो ना तर गिफ्ट द्यायचं असेल तर हे सगळ्यात बेस्ट आहे. And these are DIY kit. It's perfect gift for kids. ओके 300 रुपये ह्याची कॉस्ट आहे. हाँ, हे कितीचं आहे? आएगा 700. इसमें सब आएगा. सो बच्चे खुद से ही एक्टिविटी कर सकते हैं. ओके ओके ये आप लगा के नहीं देते हो, अलग देते हो? हाँ वैसा भी है हमारे पास, वैसा ऑप्शन भी है, लगाया हुआ भी है. ओके हा किती सुरेख बघू शकता. हँगिंग म्हणून लावू शकतो आपण. मस्त आहे हा. आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर 9716654432. हॅपी गार्डनिंग बाय सीमा. इंस्टाग्राम, ऑल सोशल मीडिया ओके हँडल्स. हे बघा हे त्यांचे डिटेल्स आहेत इथे. त्यांचे यूट्यूब, इन्स्टा, FB सर्वांवर आहेत ते. तर नक्की कनेक्ट करा आणि आत्ताच्या या व्हॅलेंटाईनला काहीतरी असं ग्रीन ग्रीन गिफ्ट करा. त्यानंतर हे बघू शकतात हे आपलं फेंगशुई प्लांट आहे. लक्ससाठी आपण घरात ठेवतो. हे नवीन आहे. जसं आपण पहिले बॅम्बू प्लांट व्हायचं ना तर हे आता नवीन आलेलं आहे कॉन्सेप्ट. ह्याचा काय रेट आहे? ये पूरा नेट का है और नाम क्या है इसका? बेल्जियन वुड. बेल्जियन वुड. हाँ बेल्जियन वुड आहे तर हे. त्यानंतर मॉन्स्टेराचं सुद्धा मस्त झाड आहे इथे बघू शकतात. काय रेट आहे या मॉन्स्टेराचा? मॉन्स्टेरा कसं आहे? 2500चं आहे. हे काय आहे? प्लांट फूड स्टिक है. ओके बघू शकता हे प्लांट फूड स्टिक्स आहेत. म्हणजे त्यांना सुद्धा प्रोटीन्स वगैरे लागतात ना तर ते ठेवलं तर घेऊ शकतात. तसंच बांबू आहे. हे किती ते छोटं वाला? 400. पण छोटा मोठा कुठला घेतला 400 आहे का? सेमच आहे. ओके तर इथे पण काही इंडोर प्लांट्स आहेत. आपलं हे उगाव ब्रँड आहे. ओके तर हा उगावचा काउंटर आहे. बायकाला त्यांचा स्टोअर सुद्धा आहे. ओके तर हे सक्युलेंट्स तुम्हाला ह्या पॉट्स बरोबर फ्री मिळणार आहे. तर 50-100 असे ह्यांचे रेट्स आहे. हे लावल्यावर असं दिसणार आहे. हे कोकोपीट मधलं होतं ना? हे सॅपलिंग 10 रुपये. आपलं सॅपलिंग पोट 10 रुपये. ओके हे 10 रुपयाचं आहे. सॉरी मला बरं नाही आहे तरी पण मी हा व्हिडिओ करायला आलो आहे त्यामुळे थोडासा खोकल्याचा आवाज येईल. एक्सक्यूज मी फॉर दॅट. पण माझा मुद्दा एवढाच होता की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवावा आणि तुम्ही लवकरात लवकर येऊन इथे भेट द्यावा. कारण हा आपल्या दादरमध्येच आहे. तर दादरकरांसाठी उत्तम अशी त्याची संधी आहे. हे बघा जास्वंदाचे खूप प्रकार आहे. हे जी प्लांट आहे हे खूप सुरेख आहेत प्लांटर्स. हे बघू शकतात वूड आणि ना ग्लासचा आहे. त्यानंतर हा एक छान आहे. 250 रुपीजपासून स्टार्ट आहे जी. हे पण काय आहे तसंच हे एक बघू शकता. हे कसलं झाड आहे? बर्ड नेस्ट म्हणून म्हणतात. ओके हे इंडोर राहतो. ओके हे इंडोरसाठी आहे. बर्ड नेस्टचं आहे. तर हे बघू शकतात वरती पण हे फॉर्न्स वगैरे लावलेले आहेत. त्यानंतर हे पण सुरेख आहे. असं हँगिंगसाठी आपण बॅल्कनीमध्ये वगैरे लावू शकतो. मनी प्लांटची वेगळी जात आहे बघू शकतात. तसंच मला कॉम्पोस्ट हवं आहे, गाईचं खत हवं आहे तर ते सुद्धा मिळणार आहे. हे बघा हे पेनीवत इथे सुद्धा आणलं आहे. हे कसं आहे पेनीवत दादा? हे कसं? हां ते कसं? हे 150चं आहे. वॉटर प्लांट आहे ना हे? ह्याला माती लावायला लागत नाही? ओके खाली ठेवायचं. ह्याला जास्त पाणी लागतं. आपण हे बायकाला झूमला त्याची खरेदी केलेलं आहे. हे बघू शकता ना. शेवंती बघा किती आलेली आहे. ह्याला आता सीझन येणार आहे शेवंतीचा. ही पण फुलांची झाडं मस्त आहेत बघू शकता. तसंच समोरच्या साईडला पाटील नर्सरी आहे.
तिथेही आपण जाऊया. एक काही नर्सरीज इकडची आपण एक्सप्लोर करूया. हे प्युअर ऑर्गॅनिक आहे, इथे हनी वगैरे आहे. हे बघा, हे काहीतरी वेगळं आहे. हे कसलं झाड आहे? ओके, हे असंच क्रीपर असतं. ओके, दिसायला सुरणसारखं दिसतंय. अशा प्रकारे ह्याला क्रीपर्स येतात आणि मग पूर्ण घरभर भरतात ऍक्च्युली. हे तर ते खूप क्यूट दिसतं. हे छोटी मोठी सुद्धा आहेत का साईजेस? काय रेंज आहे छोट्यांची? छोट्यांची 150 पासून स्टार्ट आहे. ओके, जशी साईज वाढेल तसे रेट वाढेल. ओके, जसं साईज वाढणार तसं रेट वाढणार आहेत. बघू ना शकतात किती नवीन नवीन झाडे ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसतं, पण अशा प्रकारे एक्झिबिशन किंवा नर्सरीमध्ये आपण गेलो ना की आपल्याला समजतं. हे सगळे इंडोर प्लांट्स आहेत बघू शकतात. सक्युलन्स आहेत, तसंच कॅक्टस आहेत. हे बघू शकतात, हे सुद्धा क्रीपर्स आहेत. थाईम इटालियन फूड ज्यावेळेस लाईव्ह सगळ्यांना आहे. ओव्हर वॉटरिंग करायचं नाही, डिरेक्ट फुल सनलाईट नाही, इनडिरेक्ट. हे ओडोमॉसचं आहे झाड. हे स्टॅबिया आहे, इटालियन बेझिल आहे, मधुश्री आहे, रोजमेरीचं प्लांट आहे. हे बघू शकतात. जर तुम्हाला रोजमेरी हवं असेल ना तर इथे आहे. काय कॉस्ट आहे रोजमेरीचं? 150. हे 150 रुपयाचं आहे. तसं इथे आहे ना ही कंद आहेत फुलांच्या झाडांची. फ्रेश ब्लॅक टर्मरिक सुद्धा आहे. हे कसं आहे टर्मरिकचं? ब्लॅक टर्मरिक 100 रुपीज पर बल्ब येतो आपल्याला आणि छोटा 50 रुपीज. आणि हे कॅडेगरी. ओके, तर ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत. हे कसले आहेत? सॉरी, हे अमरकंद आहेत. ओके, स्पॉन्डिलिसिस साठी सांगितलं वगैरे. ते काय उगवून लावायचं? उगवायला पण यूज केलं जातं किंवा तुम्ही हे क्रश करून दुधात घालून खायचं. भिजत घालून. तर ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास असेल त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे म्हणे. तर येऊन तुम्ही ट्राय करू शकतात. अमरकंद असं त्याला म्हटलं जातं. हे लोटसचे ट्यूबर्स आहेत. तसंच इथे हे फ्रायम्सचं सुद्धा काउंटर आहे. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे फ्रायम्स तुम्हाला मिळणार आहे. स्टार्टिंग अगदी किती रुपयापासून आहे? स्टार्टिंग 80 रुपयापासून तसं आहे. त्यानंतर आपण हे प्रत्येक एक्झिबिशन्समध्ये ह्यांना बघत असतो. तर हे बघू शकता, हे पण आपण प्रत्येक एक्झिबिशनमध्ये व्हेज इन्स्टंट मंचुरियन आणि नॉनव्हेजचं येतं. खूप टेस्टी लागतं. आपण हे यूज करतो ह्यांच्याकडचं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही फ्लावर तळू शकतात, तसंच बाकीचे व्हेजिटेबल्स, तसंच चिकन वगैरे सुद्धा. नंतर इथे सुद्धा बघू शकता जास्वंदीचे वेगळे वेगळे प्रकार आहे. ही कसली झाड आहेत? ट्रान्झन सिटी म्हणून त्याचं नाव आहे. त्यानंतर हे खूप क्यूट दिसतात आहे. ह्यांचे काय रेंज आहेत? हे बाउलच्याकडे 700 आहे आणि हे फक्त हे 500. ओके, नुसतं घेतलं तर 500 रुपयाला. तर इंडोर सक्युलन्स बघू शकतात, खूप आहेत त्यांच्याकडे इथे. आणि ह्यांची काय रेंज आहेत? 100 रुपयापासून स्टार्टिंग आहेत. तसं हे प्रिटी असे ना गार्डनमध्ये ठेवण्यासाठी बघू शकतात. मिनिएचर्स आहे. ह्यांचे काय रेट आहे? हे मुव्हिंग आहे, 90 रुपीज. तर हे 90 रुपीजचं आहे. तर इथे मुखवासचं सुद्धा काउंटर आहे बघू शकता. इथे बघू शकतात ऑर्चिडची सुद्धा वेगळे वेगळे कलर व्हरायटी आहे. आणि हे सर्व इंडोर्स आहे. ह्याला जास्त सनलाईट लागत नाही. तर हा पूर्ण आहे ना ऑर्चिड सेक्शनच आहे ह्यांचा. काय रेंज आहे यांची ऑर्चिडची? ओके, 600 छोटी, मोठी 800 ला मिळणार आहेत. विथ पॉट ना? ओके. तर ही बघू शकता, ही छोटी आहेत ना, ही 550 आहेत आणि ह्या साईडची ही 750 आहेत ना. हो, तसंच हे नेस्टचं पण आहे का? ओके, हे मदर प्लांट आहे. 1500 पासून सुरुवात आहे. त्याच्यामध्ये कलर बघू शकतो, भरपूर आहे आपल्याला मिळणार आहे. So basically these are microgreens and we are a microgreen farm in Goregaon, a largest farm, Oligo, which is our brand name. We are the largest farm in Mumbai. We grow like 15 to 20 varieties of microgreens and supply to various restaurants including Taj and Trecent, Aptara, and we also give to home-based customer as a subscription, or we are active as a website. Okay. तर हे बघू सर्व मायक्रोग्रीन्स आहेत. So this is red radish, this is mustard, this is green sorrel, alfalfa, sunflower, this is red amaranth, लाल माठ. हे असंच खायचं छोटं असताना? हा, असंच खायचं. तुम्ही हे हार्वेस्ट, हे आम्ही असं हार्वेस्टेड बॉक्स मध्ये सप्लाय करतो.
ठीक आहे. बट इंडोर मध्ये ऍडव्हान्टेज काय मिळतं आम्हाला? मुंबईमध्ये तुम्हाला याचा एक ऍडव्हान्टेज असं आहे की आम्ही जे हार्वेस्ट करतो लगेच, तुमचं मुंबईमध्ये घर आहे तर आम्ही 2-3 तासात तुमच्या घरी डिलिव्हर करतो. ओके. तर तुम्हाला एवढी जास्त फ्रेशनेस भेटणार आणि त्याच्यामुळे त्याचं शेल्फ लाईफ पण आहे 4 ते 5 दिवस पर्यंत फ्रीज मध्ये तुम्ही ठेवून वापरू शकता. बघू शकता बेस्ट ऑप्शन आहे. आणि ह्याचे सीड्स पण देता का तुम्ही? नाही, आता सध्या तर सीड्सचं ऑप्शन नाहीये, फक्त तुम्ही ग्रो करूनच देता. हार्वेस्टेड प्रोड्यूस आम्ही देतो. ओके. याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे, जसे की मस्टर्ड झालंय, राई आहे, तर हे मूळ आहे, आम्ही लाल माठ, बीटरूट, ब्रोकली, रेड कॅबेज, कोलरबी, वीट ग्रास असे खूप बरेच व्हरायटी ग्रो करतो. पण हे स्टेज का इम्पॉर्टंट आहे? कारण जे याचं फ्रूट असतं, याचं जे फ्रूट असतं जसं की मुळा झाला, फ्लावर झाला, कोबी झाला, हे फ्रूट आहे. ठीक आहे. तर ह्या स्टेज मध्ये 20 to 40 टाइम्स जास्त मायक्रोन्यूट्रिएंट अवेलेबल असतात. जसे की विटामिन झाले, आपले वेगवेगळे विटामिन्स, विटामिन ए, बी, सी, डी, के, B12 वगैरे, ओमेगा 3 फॅटी ऍसिड याच्यामध्ये खूप जास्त अमाऊंट मध्ये, म्हणजे तुम्ही, आणि अँटी ऑक्सिडंट्स पण खूप जास्त असतात. सो बेसिकली तुम्ही 20 to 25 ग्राम दिवसाला खाल्ले तर तुमचं पूर्ण दिवसाचं जे मायक्रोन्यूट्रिएंटचं नीड असतं बॉडीला ते फुलफिल होऊन जातं. आणि आम्ही त्याच याच्यामध्ये बॉक्स डिझाईन केलाय. आमचा हा बॉक्स 60 ग्रामचा आहे. ओके. तर तुम्ही ते 3-4 डेज पर्यंत तुमचं मायक्रोन्यूट्रिएंटची नीड फुलफिल होऊन ओके. आणि काय कॉस्ट आहे याची? याची कॉस्ट 120 रुपीज. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं नंबर? आमचं वेबसाईट आहे, हे आमचं फ्लायर आहे, तर ह्याच्यावर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट आहे. हा, करू शकता. तर यावर तुम्ही जाऊन आहे ना त्यांना कॉल करू शकता आणि व्हॉट्सअप थ्रू ऑर्डर करू शकता किंवा पोर्टल थ्रू. गुगलवर ऑलिगो मायक्रोग्रीन जरी टाकलं तर लगेच आमचं फर्स्ट वेबसाईट आहे. आणि तुम्हाला अगर इंटरेस्टेड आहे तर तुम्ही फार्म पण व्हिजिट करू शकता. ओके. हे कॉन्टॅक्ट नंबर आहे. डेफिनेटली वी कॅन विजिट द फार्म वन्स. हे ग्रीन गुलाब आहे का? कशी आहे ती ग्रीन गुलाब? हे 150 रुपयात बघू शकता. त्याच्यातून ग्रीन गुलाब आलेली आहे. त्यानंतर हा एक रंग बघू शकतात गुलाबाचा, अतिशय सुरेख आहे, 2 टोन मध्ये आहे. त्यानंतर जास्वंद आहे इथे बघू शकतात. ही पण गुलाबाची बऱ्याच प्रकारची रंगांची आहे ना झाडं आहेत. तर हा ऑरेंज पण प्रेटी दिसतोय बघू शकतात. आणि ह्यांची काय रेंज आहे? हे 120 रुपयांचे आहेत. आणि हे वाले 300 रुपये. म्हणजे सोसायटीच्या आवारात वगैरे लावायचे असते ना तर हे 300 रुपयाचे आहेत बघू शकतात. यात पण वेगळे वेगळे कलर ऑप्शन्स आहेत. आणि ह्यांचं आहे डायमंड नर्सरी अँड गार्डन. तर या काउंटरला येऊन तुम्ही इथे हे खरेदी करू शकता. इथे पण आहेत बघू शकता. तर इथे KF बायो प्लांट्स आणि ह्यांच्याकडे पण इथे ऑर्चिड्स आहेत बघू शकतात गिफ्ट म्हणून देण्यासाठी. हे कसं आहे? 600चं आहे. ओके. ह्याच्यामध्ये किती कलर्स आहेत? इथे काही 3-4 कलर आहेत. ओके. ओव्हरऑल आमच्याकडे 50-55 कलर. तर आता जसं व्हॅलेंटाईन येतोय तर हे बघू शकता छान असं गिफ्ट पॅकिंग मध्ये दिलेलं आहे त्यांनी. आणि हे कसलं फुल आहे? हे जरबेराचं आहे. हे इंडोर प्लांट आहे. ओके. हे इंडोर मध्ये झालं फुलं येणार? जर तुम्हाला आउटडोर लावायचं असेल ती गार्डन सिरीज ओके आउटडोरला लावू. ह्या पण कुंड्यांची बघू शकता एक वेगळी पॅटर्न आहे. म्हणजे ह्यातलं पाणी घातलं ना आपण की इकडनं आपण बाहेर काढू शकतो. हे याच्यामध्ये स्टोअर करून राहणार. म्हणजे जर सोसायटीमध्ये आपल्याला ऑब्जेक्शन्स असतात मोस्टली की पाणी पडतं झाडांना लावायची, त्यासाठी हे सगळ्यात बेस्ट आहेत. यामध्ये वेगवेगळे शेप्स अँड डिझाईन्स आहेत. हे अरेकाचं बघू शकता. तसं हे पण इंडोर प्लांट्स आहेत. रसुला वगैरे आहे बघू शकता. तसंच हे कोकम सरबत आहे यांच्याकडे, ब्लूबेरीचं आहे, जिरा मसाला आहे. कसं आहे हे क्रश? 220 ला आहे. शुगर फ्री 260 आहे. तसंच पापड वगैरे सुद्धा आहे. तर पेरू पण मिळणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि आवळा आलेचं पण मिळणार आहे. शकतात फणसाचं झाड आहे. हे आहे 500 रुपयाचं. छोटे कलम केलेले आहे. त्यानंतर हा बघू शकतो चिक्कू आहे. त्यात पण छोटे छोटे आणि त्यालाच बघू शकतो चिक्कू आलेले आहे. त्यानंतर हा वडाचा कलम आहे. ह्याला किती चिक्कू आले बघू शकतात. केवढं छोटं झाड आहे. हे शोपीसचं झाड आहे, छान वाटतं. तसं पेरूचं आहे. तर इथे पण बघू शकतात. त्यानंतर इथे बघू शकतात कमळांचे आहेत. हे एक ट्यूबर्स तुम्हाला 300 ते 400 रुपयाचं आहे. ओके. तर हा बघू शकता हा एक वेगळा काउंटर आहे. ह्यांच्याकडे रेड सँडल मिळणार आहे. किती आहे? हे गुंचा बिया आहे. ओके. हे सफेद चंदन आहे आणि हे लाल चंदनचं बिया आहे. ओके. हे उगवण्यासाठी आहेत झाडं होऊ शकतात, लाल चंदन आणि सफेद. पण हे लिगल आहे का? हो लिगल आहे महाराष्ट्रामध्ये. ओके.
आणि हे कसलं बी आहे हे entry अपराजिताचे करायला लागेल 7-12 मध्ये. ओके 7-12 मध्ये एंट्री करायला पाहिजे आपल्याला जर हे आपण लावत असेल तर TDS जॉब आहे थोडाफार हा. पण आपण लावू शकतो. हे कशासाठी वापरलं जातात म्हणजे हे 200 रुपयाला एक पॅकेट आहे 25 पण ग्राम. ह्याचा वापर काय आहे? वापर हे मेडिसिनल यूज मध्ये आहे. आणि हे काय आहे? हे काली हळद आहे. काळी हळद आहे. हे लाल चंदन. लाल चंदनचं दिलेलं आहे. ओके. आणि ही कितीची आहे काळी हळद? हे काली हळद हे 50 रुपयाला एक पॅकेट. ह्याला आपली हळद येते तसंच येतं हे. हो. हे बघू शकता हे 50 रुपयाचं आहे. व्हाईट रेड सँडल आणि लेव्हेंडर अपराजिता सीड त्याच्यामध्ये व्हाईट कलर सुद्धा पण आहे त्यांच्याकडे. त्यानंतर हे गोंड्याची आहेत ना छोटे छोटे. हे कसलं झाड आहे? हे गुंच आहे. ओके गुंजचं झाड आहे. हो गुंच. हे पण लाल चंदनच आहे. ओके. तर इथे ह्यांच्याकडे ना खूप वॉटर प्लांट्स आहेत जास्त आपण बघू शकतो. वसुंधरा इको म्हणून. आणि त्यानंतर इथे कंद सुद्धा आहेत. स्पायडर लिली आहे करकुमा आहे. इथे आपण आलोय आता पाटील नर्सरी आणि इथे बघू शकतात खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं आहेत. त्याचबरोबर इथे गुलाबांची बघू शकतो चायनीज गुलाब आहे जे बंचमध्ये येतात. ह्यामध्ये वेगळे वेगळे कलर आहेत पिंक व्हाईट लाईट पिंक वगैरे. तसेच मोठे गुलाबांचे सुद्धा आहे. तसंच इंडोर प्लांटची सुद्धा खूप व्हरायटी आहे बघू शकता. नंतर इथे हे सगळे सॅपलिंग्स आहेत जे आपण गॅलरीमध्ये लावू शकतो. हे बघू शकतो हे पण आहे. ही शार्पनर फुलांची झाडं आहे. ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे कलरची मिळणार आहेत आपल्याला फुलं. नंतर तुळशी आहेत कढीपत्ता आहे. तसंच हे इंडोर प्लांट लावण्यासाठी बघू शकतो की मस्त सोय केलेली आहे. हे रोजमेरी वगैरे आहे. आबोली बघू शकतो सुरेख कलरमध्ये आहेत. शेवंतींचा पण सुरेख कलर आहे. तर बॉम्बे सीड्स म्हणून हा काउंटर आहे. इथे तुम्हाला ना सगळ्या फळांची फुलांची आणि भाज्यांची अशी तुम्हाला सीड्स मिळणार आहेत बघू शकता. मस्मेलन आहे कॉर्न आहे लिंगड आहे परत कोथिंबीर वगैरे अशी भाज्यांची आहे. तसेच हे कसली मुळे आहेत? रजनीगंधाचे रजनी कशी? 100ला 5. 100ला 5. तसंच हे बघू शकतो गार्डनिंग टूल्स आहे परत पेस्टिसाइड्स वगैरे आहे आणि लिली पण आहे त्यांच्याकडे. आणि जे मोठे मोठे गार्डन्स असतात तेव्हा आपल्याला असे काइंड ऑफ इक्विपमेंट्स लागतात तर ते सर्व आहे इथे. तर आता हा बघू हा एवढा रो आपण कव्हर केलेला आहे आणि हा एवढाच आता राहिला आहे. तर इथे पण हा पेस्टिसाइड्स वगैरेचाच आहे सर्व. इथे पण हा सीड्सचाच आहे काउंटर. रतनशी वेलजी शहाचा आहे. टॉप रोज हे रोज प्लांटचं फूड आहे. हे कसं आहे? 130चं. आणि हे काव मॅन्युअर 60 रुपीजचं आहे काव मॅन्युअर. तर बऱ्याचशा गोष्टी इथे आपल्याला मिळणार आहे झाडांच्या सुद्धा. हे एक वेगळं आहे बघू शकतात. हे काय आहे? नारळ आहेत ना? केवढे मोठे नारळ आहे बघू शकतात. हातात पण नाही मावणार आहे. ही काय ब्रीड आहे का नारळाची? अलिबागचे. ओके. आणि ह्याची झाडं पण मिळतात आपल्याला? हा झाडं पण आहेत. अशी एवढी मोठी आहे होऊ शकतात. ही एवढी मोठी आपल्याला झाडं मिळणार आहे. आणि किती वर्ष लागतात हे नारळ? 20 वर्ष लागतात. मोठे एकदम होऊन मग नारळ लागणार त्याला. पण नारळाची तुम्ही साईज बघू शकता. एक एक काय भारी आहे. म्हणजे एक नारळ फोडला तर तुमचं काम झालं बस. आणि सर्व ते आता झाडं विकायला लागले. काय किंमत बोलला? 250. ओके. तरी अलिबागवरून आलेले आहेत हे. एवढ्या मोठ्या नारळाची झाड आपल्याला मिळणार आहे. 250 रुपयाचं एक आहे झाड. मस्त आहे. 250 रुपये झाड नाही नारळ 250 रुपयाचे. ओके. हा नारळ 250 रुपयाचा एवढा मोठा आणि 1500 रुपयाचं झाड येणार आहे. तर करेक्ट करतोय पुन्हा. हे बघू एवढी मोठी झाडं आहेत 1500 रुपयाची आहेत आणि 250 रुपयाचा नारळ मिळणार आहे. एवढाच येणार आणि फळ एवढा मोठाच येणार आहे. त्याचं तेच बघू शकतात. ते ग्रो केले त्याचाच बघू शकतात केवढा मोठा बुंदा आहे. हे इंडोर प्लांट्स आहेत. टेरेरियम. ह्याला ना पाणी किंवा काही लागत नाही. हे जे शोप साठी ठेवू शकतो पण इट विल ग्रो. ओके. सनलाईटच्या ह्याने ग्रो होतं हे. मस्त आहे. हे ठेवू शकता. तसं हे वॉटरचं मेड बाय स्टुडंट्सच वर्क आहे. ओके. आणि इवन हे कंपोस्टिंग आहे जे लीव्सने बनवले डिकंपोस्ट. ओके. लीव्स डिकंपोज करून डिग्रेड करून जे बनवलेलं कंपोज आहे. कसं आहे ते? 30 ला आहे 1 kg. ओके. 1 kg 30 रुपीजला आहे. आणि हे रुपीज पासून स्टार्ट होतं? हा हे 300 चे आहेत. हे 500 चे ओके. आणि एक आहे तो 800. ओके. तर बघू शकता 3, 5 आणि 800 अशी रेंज आहे. मला सगळ्यात भारी वाटलं तर हा नारळ मस्तच आहे. नक्की या हा खरेदी करा. म्हणजे आपल्या कोकणात जागा आहे तर आपण तिथे लावू शकतात. हे बघू शकता फणसाची वगैरे आहेत. हे बघू शकता ही चेरी जी आपण हवी खायचो ना ती वाली आहे.
तर मित्रांनो हा जो सेक्शन आहे ना, इथे तुम्ही बघू शकता स्पायसीज आहेत. तर हे आपलं तेजपत्त्याचं झाड आहे. त्यानंतर हे बासमती पंडन म्हणून आहे. जर पान आपण भातामध्ये घातलं तर बासमतीचा वास येतो. तसंच हे ऑल स्पाइसचं आहे. त्यानंतर हे बेझिल आहे. तर हे सगळे स्पायसेसचे. रोजमेरी आहे. हे कसलं आहे, गॅरेनियम आहे. त्यानंतर हे पण एक आहे, हे पुदिनाचं आहे. हे आपलं ओव्याचं झाड म्हणतो ना आपण, ते आहे. इथं एक फांदी लावली तर खूप होऊन जातं. नंतर पेपरमेंट आहे, चायपत्ती आहे, लेमन ग्रास, वसंती आहे, सिनेमनचे बघू शकतात. सिनेमनच्या झाडाचं एक वैशिष्ट्य असं असतं की आपण त्याची पानं पण वापरू शकतो आणि त्याची दांडीसुद्धा आपण वापरू शकतो. तर आपल्याला 2 उपयुक्त गोष्ट त्यातनं मिळतात. तर हे आहे लेमनचं. ह्याला फुलं बघा आली आहेत. छोटंसं झाड आहे पण ह्याला फुलं आलेली आहेत. नंतर हे सत्ताप आहे, ह्याला अशी फुलं येतात. तुलसी आहे, कढीपत्ता आहे. हे ओडोमॉसचं आहे. ह्याने ना मच्छर वगैरे कंट्रोल होतात आपण जर घरात लावलं तर, असं म्हटलं जातं. आय डोंट नो विज्ञानानुसार त्याचा आणखी काय अर्थ आहे. गवती चहा आहे. कापूरचं पण झाड आहे बघू. ही गोष्ट, ही कापूर तुळस आहे. वेखणचं पण झाड असतं, हे बघू शकतो. हे असं दिसतं. त्यानंतर ते हळद आहे. तिथे वेलचीचे आहे. हे बघा, ही वेलचीचं झाड आहे ना, ह्याला खाली वेलची येतात, झाडाला वरती नाही वेलची येत. वेलची झाडांना आपण एक व्हिडिओ बनवला होता, तुम्हाला आठवत असेल तर. आपण नवरत्न बागला गेलो होतो गोव्याला, तेव्हा तिथे दाखवलं होतं मी तुम्हाला. हे बघू शकता, खायच्या पानांची वेल आहे. तर इथे बरेच जे झाडं आहेत ना, ह्यांची नावं लिहिलेली आहेत बघू शकतात. आणि इथे सगळे आता फळांची, भाज्यांची. बटरफ्लाय बघा किती सुंदर दिसतात आहेत. हे भेंडीचं आहे बघू शकतात. हे मिरीचं आहे. तर हे बघू शकतात नाग केसर म्हणून आहे, अशा प्रकारे दिसतं. त्यानंतर हे गुगुळ जे म्हणतात ना, त्याचं आहे. हे बघा. त्यानंतर हे आहे पिंपळीचं झाड, जे एक्झॅक्टली बघायला गेलं तर खायच्या पानांसारखंच दिसतं, पण ह्याला पिंपळी म्हणतात. त्यानंतर हे आहे पानफुटी. हे आपण किडनी स्टोन्सला वापरतो जनरली. त्यानंतर हे आहे शतावरी. आणि हे आहे ना पाईल्ससाठी आहे. जर कोणाला पाईल्सचा प्रॉब्लेम असेल तर गुगुळ घेऊ शकतात. इथे त्यांचे यूज पण दिलेले आहेत बघू शकतात. जीवा म्हणून आहे, ते तापासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर हे सीता अशोक, हे पण बघू शकतात. फिवरसाठी, बर्निंग, ब्लड प्युरिफाईंग, हेमरॉइड्स, एलिमेंट ऑफ वुमेन, मेंटल स्ट्रेस वगैरेसाठी यूज केलं जातं. तर प्रत्येक झाडांचे फायदे दिलेले आहेत. हे बघू शकतात. कोरांटी म्हणून आहे, ह्याचे हे युजेस आहे. बरीचशी झाडं जी आहेत ना, ही मेडिसिन्स म्हणून आपल्या फार्मसी मध्ये यूज केली जातात. जर कंटेंट एक्स्ट्रॅक्ट करून बनवलं जातात मेडिसिन्स वगैरे. त्यानंतर हे गुलाबाचं आहे बघू शकतात. मिनिएचर गुलाब आहेत, असं इथे सुद्धा आहेत. आणि हे बघू शकता, इथे ना पूर्ण अशी गुलाबांचे वेगळे वेगळे कुंड्या लावलेले आहेत. त्यानंतर इथे झेंडूची फुलं वगैरे आहे. ही सगळे एकत्र ठेवल्यामुळे किती सुंदर दिसतात बघू शकतात. कितीतरी प्रकारची फुलं तुम्हाला एकत्र पाहायला मिळणार आहे ह्याच्यामध्ये. तर हे बघू शकता, ह्याच्यामध्ये पण इंडोर प्लांट्स आणि फुलांचं असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. सुंदर असे आपल्याला सॅपलिंग्स पाहायला मिळणार आहेत. खूप छान छान आहेत. म्हणजे आपल्या पूर्ण प्लांट्समध्ये सुद्धा ना केवढी व्हरायटी पाहू शकतात. हे बघू शकतो, ह्याच्यामध्ये पण केवढे कलर्स आहे बघू शकतात. रेड आहे, ऑरेंज आहे, पिंक आहे, लाईट ऑरेंज आहे, येल्लो आहे. ती पण सुरेख दिसतात बघू शकतात. हे पण बघू शकतात. हे खूप मस्त आहे. त्यात पण बघू शकतात कलर शेड्स आहेत 3. त्यानंतर हे बघू शकता, हे पण छान दिसतात आहे. ह्याला पण फुलं येतात ऑरेंज कलरची. हे शार्पनरमध्ये आहे. गोंड्याची 2 व्हरायटी आहे. तर ही अष्टरची आहेत बघू शकतात. डालियाची सुद्धा व्हरायटी आहे. मी मोजकंच कव्हर करतो आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, कारण तुम्हीही लोक मग पाहत नाहीत. त्यानंतर हे बघू शकता, एक ग्रीन कलरचा अस्टर आहे. तर इथे बघू शकतात DC रुपाली कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या मुलांनी ना इथे छान असं हे उभारलेलं आहे, ज्याच्यामध्ये वॉटर फाउंटन दाखवलेलं आहे. तिथे असे सृष्टी असं घर दाखवलेलं आहे. छान वॉटर फाउंटन आहे, मस्त केलं आहे. इथे एक आहे, हा ब्रिज दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खाली कमळं लावलेली आहेत. इथे वरती मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
तर हे बघू शकता इथे आहे ना लोटस दाखवलं आहे, असं धूर येतं असं दाखवलं बघू शकतात. तिथे पण पुढे बघू शकता. हे एक छान आहे, ब्रिजच्या खालनं पाणी जात आहे. वाव, तिकडनं फ्लो होत आहे पाणी बघू शकता आणि मध्ये ब्रिज आहे. तर हे एक मस्त कॉन्सेप्ट आहे. हे केळीच्या झाडाचा जो बुंदा असतो ना त्याच्यामध्ये माती घालून हे झाडं लावलेली बघू शकता. यात एक वेगळंपणा आहे बघू शकतात. रेन गार्डन इज शालो प्लांटेड डिप्रेशन डिझाइन टू होल्ड वॉटर अंटिल सोप्स इनटू द सॉइल. तर इथे आपण बघू शकतो लाल माठाची भाजी आहे, टोमॅटोची झाडं आहे, पालक, मुळा, कोथिंबीर, झेंडूची, मेथीची भाजी, चायची पत्ती असं सगळं लावलेलं आहे. तुळस आहे, ओव्याचे झाड आहे, ह्याच्यामध्ये जास्त झाडांमध्ये केलेलं आहे. तर इथे बघू शकता हे व्हाईट जामचं झाड आहे. त्यानंतर हे आहे पेरूचं छोटूसं कलम आहे. या कलमालाच बघू शकतात किती फ्रुट्स आलेले. त्यानंतर हा चिकूचं झाड बघा, छोटं आहे पण याला किती चिकू आलेत मोठे मोठे. त्यानंतर हे आंबाड्याचं आहे, ह्याला बघा केवढे आंबाडे लागले. एवढूशा झाडाला हा फणस एक आहे, छोटूसा फणस लागला एवढूशा झाडाला. त्यानंतर हे आंबे आहे. ही झाडाची साईज आहे ना फक्त इकडून आहे ना इथपर्यंतच आहे आणि ह्याला केवढे कैरी लागले बघा. हे तोतापुरीचं आहे, लिंबूचं आहे. किती भारी वाटते हे सगळं बघायला. नंतर ही मेथीची आहे, मुळ्याची आहे, मग हे आपलं सलाडचं आहे, ही रेड भाजी आहे, फ्लावर आहे, कोथिंबीर, कॅबेज बघा मस्त आलेत. त्याला तिथे ब्रोकोली आहे गेस. तसंच करेलाचं आहे, टोमॅटोची आहेत पाटी. म्हणजे आपण घराच्या कुंड्यांमध्ये सुद्धा ना अशा प्रकारची भाज्या उगवू शकतो आणि खाऊ शकतो, हेल्दी आणि ऑर्गॅनिक. फक्त काय तर आपल्याला उन्हाची गरज आहे. ब्रोकोली बघू शकता. यातनं हे सांगायचा त्यांनी उद्देश आहे. हे टर्निप आहे बघू शकता. वांगा आलाय बघू शकता, दुधी आलेलं आहे ते इथे बघू शकता. फ्रेंच बीन्स आहे, भोपळे सुद्धा आले आहेत बघू शकतात. काकडी आहेत, मका आहे बघा. इथे ऊन जाम आहे, तुम्ही येतात तर दुपारच्या टायमाला या. तर इथे सगळे फर्न्स आहेत. तर पूर्ण ग्राउंडवर झाडं लावलेली आहेत. तर इथे छान आता अशी ना सावळी मिळालेली आहे आणि इथे बघू शकता प्रत्येक झाडाचा ना बॉन्झाई केलेला आहे आणि खूप सुंदर वाटते हे ॲक्च्युली. आणि हे सगळं ना कुठल्या स्टुडंट्सने बनवलं आहे. हे बार्बाडोस जेरी आहे आणि हे ब्लॅचिया सायमन्सिया बोलन असं आहे. हे फुलांचं आहे, हे जेड्स आहे. हे खूप सुंदर दिसतात. आपण जर घरात ठेवले ना, हा बघा हा किती अप्रतिम आहे. हे एक मस्त आहे. हे एक लिंबाचं आहे बघू शकतात आणि एवढूसं बॉन्झायला लिंबू आलेत. तसंच या साईडला पण आहे. तर हे एक बघू शकतात. खाली करने का जो ट्रक फिर इधर उधर घुमाने में दिक्कत होगा ना. मेन गेट से जैसे ढलवाल तो उतार के नंतर हे सगळं फुलांचं बघू शकतात. ते छान केलेलं आहे. तर हे आतल्या सेक्शनमध्ये सुद्धा आहे आणि फर्स्ट फ्लोअरला सुद्धा आहे. हे सर्व आहे ना बॉन्झाईचं सेक्शन आहे बघू शकता. तिथे एवढंसं चिकूच्या झाडाला बघू शकता चिकू आलेले आहेत. तुम्ही म्हणाल मी काय चिकूच दाखवतो आहे, पण मला इथे चिकूच दिसतात आहे छोट्या छोट्या झाडांना आलेले. हे बघू शकतो. कॅक्टसचे सुद्धा बघू शकतात भरपूर व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये काहींना फ्लावर्स येतात. तर इथे बघू शकता स्किन डिझॉर्डर्स, स्टमक डिझॉर्डर्स, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, स्नेक बाईट, फिवर, हेअर प्रॉब्लेम, जॉईंट पेन्सवर असं प्रत्येक आजारावर इथे झाडांचं आणि औषधं दाखवलेली आहे काय काय आहे ते. तर हे काही सक्युलेंट्स आहेत. यामध्ये पण केवढी व्हरायटी आहे बघू शकता. आणि हे इंडोरमध्ये जगतात. त्यांची केअर घेण्याची पद्धत जी आहे ही थोडी वेगळी आहे.
तर शक्यतो कॅक्टस हे आपण घरात लावत नाहीत वास्तुशास्त्रानुसार. आउटडोअरला हे यूज केला जातो. त्यानंतर हे बघू शकतो, हे अननस आहे, छोटूशा झाडाला मस्त असं अननस झालेलं आहे. हे बोल गार्डनिंग जे म्हणतात ना ते आहे बघू शकता. अशा प्रकारे पण आहे ना 62nd ॲन्युअल व्हेजिटेबल फ्लावर शो 2025 कव्हर केलेला आहे रुपारेल कॉलेजच्या ग्राउंडमध्ये आणि खूप सुंदर असा हा शो आहे. तर तुम्ही सुद्धा सर्वांनी आवर्जून या. तसंच मला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. चला मग आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.